The Great Happiness. बुद्धं शरणं गच्छामि असेवनाच पालानं पंडितानां सेवना पूजाच पूजनीयानं येतं मंगलमुत्तमम्। संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला, असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःख मुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या महान आणि सर्वश्रेष्ठ अशा त्रिरत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले, असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या महान अशा धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवनाला समर्पित करून आज या महान मंगलमय दिनी आपल्या वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यातील मोहरी या छोट्याशा गावामध्ये एक दिवसीय भव्य धम्म परिषदेचे आयोजन युवा संकल्प संघ मोहरी, तक्षशिला बुद्ध विहार मोहरी, रमाई महिला मंडळ मोहरी यांच्या विद्यमाने आज 11 मार्च 2026 रोजी आर्य उपोषित दिनी करण्यात आलेले आहे। तेव्हा धम्म मंचावरती माझ्या समवेत उपस्थित असलेले ज्यांनी आताच आपणास सुंदर अशी धम्म देशना देऊन उपकृत केले असे पूजनीय भिक्खू धम्म बोधीजी थेरो संचालक प्युरिटी ऑफ माइंड यूट्यूब चॅनल, त्याचबरोबर पूजनीय भिक्खू एन धम्मानंदजी थेरो संचालक सर्च रिसर्च यूट्यूब चॅनल, पूजनीय भिक्खू विजय बोधीजी थेरो तपोभूमी मोजरी आणि बंतेजी आतिसा आणि शिवली, त्याचबरोबर आपल्या वाशिम जिल्ह्यातून विविध ठिकाणावरून इथे उपस्थित असलेले आपण सर्व श्रद्धावंत उपासक उपासिका, सर्व गावकरी आयोजक मंडळी आणि धम्मदेशना श्रवण करण्यासाठी दूरदूरवरून या ठिकाणी उपस्थित असलेले आपण सर्व श्रद्धा बुद्धिशील संपन्न उपासक उपासिका बालक तथा बालिकांनो, तद्वतच द ग्रेट हॅपीनेस या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक, सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती मंगल मैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि आपणा सर्वांच्या दुःख मुक्ती करिता तथागत भगवान बुद्धांद्वारा उपदेशिलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे, ग्रहण करावे। सकाळपासून आपण एवढ्या मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहात, गाव खेड्यात राहणारी आपण माणसं आहात आणि त्यामुळे या छोट्याशा गावामध्ये मोहरी या नावाच्या गावामध्ये एवढा मोठा भव्य दिव्य प्रथमच धार्मिक कार्यक्रम, धम्मदेशनेचा कार्यक्रम, धम्म परिषदेचा कार्यक्रम इथे आयोजित केलाय। तेव्हा सर्व गावातील आपल्या तरुण तरुणी श्रद्धावंत उपासक उपासिका कार्यक्रमाचे आयोजक आयोजिका
यांचं आपण साधुकारासह टाळ्यांच्या गजरांमध्ये स्वागत आणि अभिनंदन कौतुक करावं. कारण हा परिवर्तनाचा जागर आहे. महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 ला आपल्याला बुद्ध धम्माची दीक्षा दिली आणि एका नव्या जीवनाला आपल्या प्रारंभ करून दिला. कारण ज्या माणसांना कवडीची किंमत नव्हती, ज्यांच्या सावलीचा विंटाळ होत होता, ज्यांना शिक्षणाची संधी नव्हती आणि त्यामुळे ज्यांना नोकरी नव्हती, गावकुसाच्या बाहेर ज्यांना राहावं लागत होतं, कुडाच्या घरात पाचटीच्या घरात ज्यांना राहावं लागत होतं पिढ्यानपिढ्यांपर्यंत, अशा दुर्लक्षित समाजातील माणसांना, पुरुषांना, स्त्रियांना, तरुणांना, तरुणींना महामानव बाबासाहेब आंबेडकरांनी मालामाल केलं. आणि आज जळमंता जळना एवढी श्रीमंती आपल्या वाट्याला त्या महामानवाने आणून दिली आहे. त्यांच्या प्रती आपण कृतज्ञ आणि कृतज्ञ राहिलो पाहिजे. यासाठी म्हणून असे कार्यक्रम झाले पाहिजे, म्हणून या गावकऱ्यांचं आपण कौतुक करतो आहे. पहा, तुम्ही करा कौतुक, तुम्ही कार्यक्रमांचं आयोजन करा. आमचं हे भीमज्योती महिला मंडळ आहे मंगरुळपीरचं, काय नाव आहे भीमज्योतीच आहे. तर त्यांनी बघा गेल्या अनेक वर्षांपासून आम्हाला बोलवतात मंगरुळपीरला, भव्य दिव्य असा कार्यक्रम आयोजित करतात. तुम्ही त्या कार्यक्रमाला बऱ्याचदा आले असाल, परंतु ही जी मंडळी आहे आपल्या गावातली, छोट्याशा गावातली, हे आमच्याकडे भेटायला आले. अनेक त्यांनी कॉल केले, प्रत्यक्ष भेटून तारीख मिळवली आणि त्यांची इच्छा होती की भंतेजी आमच्या गावात कार्यक्रम झाला पाहिजे, धम्मदेसनेचा कार्यक्रम झाला पाहिजे, अशी गावकऱ्यांची पण इच्छा आहे आणि सर्वच लोकांची इच्छा आहे. आणि त्यानुसार बघा हा कार्यक्रम इथे घडून आणला. हा भव्य दिव्य मंडप, हा स्टेज हजारो रुपयांचा खर्च केला बघा धम्म कार्याच्यासाठी. आणि त्यामुळे यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे आणि त्यामुळे तुम्ही यांचा टाळ्या वाजून कौतुक केलं पाहिजे. आम्ही बऱ्याच गाव खेड्यात जातो, शहरात जातो, छोट्या गावांमध्ये जातो, मोठ्या गावांमध्ये पण जातो. त्यामुळे आमच्या तारखा काय खाली नाहीत. आता तुम्ही पाहत असाल सोशल मीडियावर रोज कुठे ना कुठे आहे बघा, रोज एक दिवस खाली नाही आहे. डॉक्टर भलेही सांगेल का आराम करा, प्रवास करू नका, मन का कामातून जाईल, कंबर मोड होऊन जाईल, काय काय होईल, परंतु आम्ही डॉक्टरांना सल्ला देतो. कारण जगेल तर बाबासाहेबांच्या मिशनसाठी आणि मरेल तर बाबासाहेबांच्या मिशनसाठी हा संकल्प आमचा आहे आणि त्यामुळे आम्ही काही थांबणार नाही असं डॉक्टरांना पण आम्ही सांगितलंय बघा. म्हणून काल बघा अमरावतीला होतो, तुम्ही पाहत असाल सोशल मीडियावर, व्हॉट्सअप आणि फेसबुक वरती, युट्यूब वर, आपल्या द ग्रेट हॅपीनेस वरती वारंवार ऍडव्हर्टाइजमेंट आम्ही करत असतो. काल एका छोट्याशाच गावामध्ये होतो बघा, कालही आजही गावामध्येच आहे. एका शेताला बघा, हे पुण्यवान लोक आहेत ज्यांनी हे उपलब्ध करून दिलं, त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा बघा. काल त्या अमरावतीमध्ये चांदूर बाजार मध्ये आम्ही होतो, जमापूर नावाच्या गावात. जमापूरन कंसात बंड लिहिलं होतं, पण लोक काही बंड नव्हते, लोक लय धार्मिक आणि लय श्रद्धावान होते. नाव काही राहते गावाचं. आता तुमच्या गावाचं नाव मोहरी आहे, काय माहित नाही इकडे काय मोहरीची शेती होत होती का अजून काय होत होतं, कारण बऱ्याच गावाचे नाव असे ठेवलेले असतात. पहा, तर मोहरी तर भगवंताच्या काळातही मोहरीचा संदर्भ होता बघा. किसा गौतमीच्या वेळेला भगवान बुद्धाच्या काळात पण मोहरीचा संदर्भ आलेला आहे बघा. तुम्ही किसा गौतमीची कथा जर वाचली असेल, ऐकली असेल प्रवचनांमधून, तर किसा गौतमीचं अनेक दिवसानंतर झालेलं बाळ सर्पदंशाने मृत्युमुखी पडलं. तेव्हा ते बाळ मृत्युमुखी पडल्यावर तिला विश्वास वाटत नव्हता आणि म्हणून ती धाय मोकलून रडत होती. त्याच्याकडे जात होती की माझं बाळ हसत नाहीये, रडत नाहीये, माझ्याकडे पाहत नाहीये, माझ्याशी बोलत नाहीये, काहीतरी करा, माझ्या बाळावरती उपचार करा. तेव्हा काही शून्य लोकांनी तिला सांगितलं की भगवान बुद्ध राहतात विहारामध्ये, त्यांच्याकडे तुझं गेली तर ते काहीतरी करतील उपचार म्हणून आणि तुझं बाळ बोलेल वगैरे. आणि जेव्हा मग ती भगवंताकडे जाते तेव्हा भगवान बुद्ध तिला जशास तसा उपदेश करत नसतात. भगवंताकडे उपदेश करण्याचं एक कौशल्य असते. भगवंताकडे काय असते? उपदेश करण्याचं एक कौशल्य असते. समोरच्यांना अगोदर तपासतात, त्यांना कोणत्या गोळ्या कोणत्या औषधी द्यायच्यात हे जाणतात आणि नंतर त्यांना तेच देतात.
काखेतलं काढलंय बाजारात मांडलंय, असं जे व्यवहारात मन आहे का नाही, तसं भगवान बुद्धांनी कोणालाच उपदेश केला नाही. तुमच्या माहितीसाठी सांगतो, तुम्ही बौद्ध धम्माचा साहित्याचा जर अभ्यास कराल तर ही गोष्ट तुमच्या लक्षात येईल. समोरच्या व्यक्तीला तपासायचे, त्यांचं पूर्वकर्म तपासायचे, वर्तमान कर्म तपासायचे आणि कोणता उपदेश लागू होते आणि लगेच फळाला येते हे पाहायचे आणि बरोबर त्यांना तेच द्यायचे. तर किस्सा गौतमीला असे म्हणाले नाही डायरेक्ट, तुझं बाळ गेलं ना आता काही जिवंत होत नाही, काही करू शकत नाही मी, पण असे हात वर नाही केले. उपाय कौशल्य तिथे भगवंताने वापरलं. कोणतं? भगवान बुद्ध किस्सा गौतमीला म्हणाले, हे अगोदर सांगतो थोडस, म्हणजे बा मोहरी गाव लक्षात राहील आमच्या बिकन तुमच्या बिक म्हणून. तर भगवान बुद्ध मग त्या किस्सा गौतमीला म्हणतात की हे किस्सा गौतमी, तू गावामध्ये जा आणि मुठभर मोहरी घेऊन ये. मोहरी तिख्या, ती लगेच तयार होते. तिला वाटते बा भगवंत काहीतरी आता उपचार करत आहे माझ्या बाळाला, ते पुन्हा बोलकं हसरं करतील म्हणून ती लगेच रेडी होते आणि जायला निघते. त्या बाळाला तिथे ठेवते. जशी ती उठते जायला निघते, भगवान बुद्ध म्हणतात की हे किस्सा गौतमी, अशा घरून मोहरी घेऊन ये की ज्या घरचं कोणी कधी मेलेलं नाहीये. ती जेव्हा जायला निघाली किस्सा गौतमी, तर लगेच भगवान काय म्हणाले, अशा घरून घेऊन ये की ज्या घरचं कधी कोणी मेलेलं नाहीये. तिला, ती त्या तंद्रीमध्ये असते, ती त्या दुःखामध्ये असते, तिला काही एवढं वाटत नाही त्याचं. ती गावात जाते, दारादारावर जाऊन म्हणत असते, मुठभर मोहरी द्या हो, भगवान बुद्ध माझ्या बाळाला जिवंत करणार आहे. आता लोक सुज्ञ असतात, काही लोक असे, काही लोक तसे असतात. सगळेच लोक ध्यानावर नसतात असंही काही नाही, आणि सगळेच लोक ध्यानावर असतात असंही काही नाही. सगळे चांगलेच असतात काय? हा बापा मुख्यच बसले, काही काही मानत हलवत नाही. कोणत्या गावात जा, कोणत्या जाती धर्माच्या लोकांची तुम्ही एक सर्वे करा, सगळे ध्यानावर राहतात का? काही काही तर बाबा जिंदगी जाते, गौऱ्या जातात. लोक म्हणतात हातपाय बांधा, म्हणतात बटन दबल्यावर आता पुन्हा उठून येऊ नये म्हणतात बाबा यांनी, आणि जाऊ द्या म्हणतात स्मशानात, उचला आता आणि लावा टेंभा आणि चला म्हणतात घरी आता. पण तिथपर्यंत जाईपर्यंत काही लोक सुधरत नाही. तो तुम्हाला म्हणत नाही बाबा तुम्ही लय चांगले, तुमच्यासारखं तर कोणीच नाही आहे. पण काही काही लोक सुधरतच नाहीत बघा, जिंदगीत परिवर्तन करून घेऊ शकत नाही. ती जाते किस्सा गौतमी दारादारावर आणि मुठभर मोहरी मागत असते. तिला लगेच लोक आणि लोक भगवंताचं आठवण होते, भगवंताचं आठवण होऊन ती लोकांना विचारते की तुमच्या घरी कोणी गेलेलं तर नाहीये, मेलेलं तर नाहीये. आणि प्रत्येक घरून तिला उत्तर मिळते. कोणी म्हणते माझी आजी गेली आहे, कोणी म्हणते आजोबा गेले, कोणी म्हणते वडील, आई, बहीण, भाऊ, मुलगा, सून, सासू, कोणाचं ना कोणाचं गेलेलंच असते. तुम्ही आता एवढे इथे बसलात, तुमचा जरी सर्वे केला तर असं कोणीच इथे नाही आहे की ज्यांच्या घरी कोणी गेलं नाही. आहे का कोणी? प्रत्येकाचं कोणी ना कोणी गेलेलं आहे बघा. पणजी तर गेलेली आहे का नाही? पंजोबा तर गेलेला आहे का नाही? गेलेला आहे, कोणी ना कोणी गेलेला आहे. तिला लक्षात येते किस्सा गौतमीला की असं एक घर नाही की ज्यांच्या वाट्याला मरण नाही. ती थोडी ध्यानावर येते आणि भगवंताकडे माघारी जाते आणि भगवान तिला समजून सांगतात की किस्सा गौतमी, जीवन असंच आहे. कोणाला आईच्या उदरात असताना मृत्यू येतो, तर कुणाला नुकतंच जन्माला आल्या बरोबर मृत्यू येतो. कुणाला एका रात्रीतून, तर कुणाला एका दिवसातून, तर कुणाला आठवड्यातून, तर कुणाला 15 दिवसातून, तर कुणाला महिन्यातून, तर कोणी 6 महिन्यात, कोणी महिन्यात, कोणी 8 महिन्यात, कोणी 12 महिन्यात, कोणी वर्षात, कोणी बालवयात, कोणी तारुण्यात, कोणी मध्यवयात, कोणी म्हातारपणात, आणि कोणी 100वा वाढदिवस करते नंतरही जाते. राहते का कोणी? कोणत्याही जाती धर्माचे असू द्या, अमृत पिऊन आले का इथं कोणी? किती मालामाल राहू द्या, किती बंगले, किती शेत्या नावावर असू द्या, आणि कोणते पद राहू द्या, सरपंच राहू द्या, सदस्य राहू द्या, आमदार, खासदार, नगरसेवक, कोणी राहू द्या, भंतेजी राहू द्या, इथं कोणी कायमस्वरूपी राहत नाही. इथे प्रत्येक जण जन्म गावावरून निघालेला आहे आणि मरण गावाकडे वाटचाल सुरू आहे. कोणाचा स्टॉप कधी येईल आहे का गॅरंटी? आपण तर म्हणू बाबा मी 100 वर्ष जगतो, मी 150 वर्ष जगतो, म्हणायला काय लागले? म्हणायला तर लय काय काय लोक म्हणतात, पण हकीकत मध्ये तसंच होते का आपल्या बरोबर? होत नाही बघा. आणि त्यामुळे आपल्या जीवनामध्ये आपण सुधारणा करून घेतली पाहिजे.
कारण आपण मरण धर्मी आहोत. आपला नंबर कधी लागेल, आपलं बटन कधी दबेल हे सांगता येत नाही. त्यामुळे स्वतःला आपण सिलवान, गुणवान, सदाचारी, संयमशील बनवलं पाहिजे. बाबासाहेबांनी म्हणूनच भगवान बुद्धाचा धम्म आपल्याला दिला आणि भगवान बुद्धांनी सुद्धा त्या काळात असेच उपदेश केले की लोकांचं मन परिवर्तन व्हावं, मत परिवर्तन व्हावं, वाईट विचार लोकांनी टाकून द्यावेत आणि चांगले विचार आत्मसात करावेत. म्हणून अंगुलिमाल असेल, किसा गौतमी असेल, पटाचारा असेल किंवा अनेक प्रकारचे लोक भगवंताकडे जे येत राहिले त्यांनी आपल्यातले अवगुण काढून टाकले आणि आपल्या जीवनाचं सोनं केलेलं आहे. बघा, ही गोष्ट आपल्याला शिकता आली पाहिजे, लक्षात आली पाहिजे. नाही तर खाण्यासाठी जगायचंय आणि जगण्यासाठी खायचंय आणि एक दिवस बटन दबलं की मरायचं. काय तर गेलेत बस. माय बापानं जन्म दिलाय, माय बापानं लहानाचं मोठं केलंय, माय बापानं लग्न लावून दिलंय, 5चे 50 केलेत, वेल मांडवाला गेलाय आणि बस येऊ द्या येऊ द्या येऊ द्या म्हणत राहिलेत आणि बस एक दिवस गे. भगवान बुद्ध म्हणाले, मनुष्य जर असंच जीवन जगत असेल, खाण्यासाठी जगायचंय, जगण्यासाठी खायचंय, तर माणसाच्या जगण्यामध्ये आणि प्राण्याच्या जगण्यात काय फरक आहे का? झोपले का? आहे का फरक काही? कुत्रे असतील, मांजरे असतील, बैल असतील, गायी असतील, म्हशी असतील, ते पण हेच काम करतात. त्यांचे पिल्ल जन्माला घालतात. जोपर्यंत त्यांना खाता पिता येत नाही तोपर्यंत गाऊ पिऊ घालतात. ते जरा मोठे झाले की बस ते हवेवर जातात. माणसं पण अशीच करत असतील तर अर्थ आहे का त्याला? काही अर्थ नाही. म्हणून अर्थपूर्ण जीवन जगावं. आणि आज अशी परिस्थिती आहे बघा, जग विनाशाकडे वाटचाल करत आहे. तुमच्या माहितीसाठी सांग, कोणीकडे वाटचाल करत आहे? विनाशाकडे वाटचाल करत आहे. विनाशकाले विपरीत बुद्धी माणसांना सुचत आहे. आजच्या काळामध्ये बघा, वाहत चाललेत लोक. त्या काळात, पूर्वीच्या काळामध्ये लोकांकडे गरिबी होती पण माणुसकी ठासून भरलेली होती. बघा, गरीबात गरीब माणसं असतील किंवा श्रीमंत जरी असतील तर त्यांच्यात माणुसकी होती. आज माणुसकी हरवत चाललेली माणसं तुम्हाला पावलोपावली भेटत असतील. बघा, माय बापाचं महत्व नाही आहे, भावाला भावाचं महत्व नाही आहे, बहिणीला भावाला बहिणीचं महत्व नाही आहे, मोठ्यांचा आदर सन्मान नाही आहे, नीतिमत्ता राहिलेली नाही आहे, सदाचारी जीवन जगत नाहीत लोक. बघा, व्यसनाधीनतेचं प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे. बघा, कोणी कोणाला विचारायला ओळखायला तयार नाही आहे. आज लोक म्हणतात सर्व काही जे महत्व असेल कशाला, तर पैशाला आहे म्हणतात महत्व. पैसा दिला तर तुम हमारे आणि हम तुम्हारे. जर पैसा धन दौलत काही दिली नाही, दिलं घेतलं नाही तर तुम हमारे नाही आणि हम तुम्हारे नाही म्हणतात. घराघरात सुद्धा ही परिस्थिती आहे. बघा, अपवाद वगळता हे अत्यंत वाईट आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो. म्हणून भगवान बुद्धांनी सांगितलं, आपल्या जीवनामध्ये आपलं जीवन कोणीकडे चाललाय, आपल्या जीवनाचा प्रवाह कोणीकडे आपल्याला घेऊन जातोय, ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. त्यासाठी स्वतःला तपासत राहिलं पाहिजे. नेहमी स्वतःला तपासत राहिलं पाहिजे. जर स्वतःला तपासलं नाही तर एक दिवस आपलं जीवन स्वतःच पण उद्ध्वस्त होते आणि इतरांचंही जीवन उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून भगवान बुद्ध म्हणाले, लोभ, द्वेष आणि मोह यामुळे संसार जळत आहे. बघा, काय म्हणाले भगवान? कशामुळे संसार जळत आहे? लोभामुळे संसार जळत आहे. कारण शील भंग कशामुळे होतो? पंचशीलेच्या उलट लोक कशामुळे वागतात? लोभामुळे, द्वेषामुळे आणि मोहामुळे. लोभ म्हणजे काय? तर लोभ म्हणजे आसक्ती. लोभ म्हणजे काय? आसक्ती. समाधानाच्या उलट म्हणजे समाधान नसले, असमाधानी प्रवृत्ती त्याला म्हटलेला आहे. किती जरी येते, पोट भरते, तर हे एवढं कमवायचंय म्हणते, मला माझ्या 7 पिढ्या घरीच बसून खाल्ल्या पाहिजे. तुम्ही जर पाहत असाल काही श्रीमंत लोकांकडे, सगळ्यांनाच नाही म्हणत मी तसेच आहे म्हणून, पण ज्यांच्याकडे जळ म्हणता जळे ना, गडगंध श्रीमंती आली आहे आणि ते लोक जर ध्यानावर नसतील तर त्यांच्या औलादी, त्यांच्या संतती बघा तुम्हाला बिघडलेल्या दिसत असतील. बघा, खरं की खोटं? तुम्हाला म्हणत नाही बाबा तुम्ही श्रीमंत असाल तर, पण बऱ्याच घरांमध्ये बघा धन दौलत प्रत्येकाला पचवता येत नाही. पचवता येते?
कारण नेहमी सांगतो आपण, धन दौलत एकदा आली की ती वाकडं 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 खेकड्यासारखं चालते. वाकडं वाकडं बसते, वाकडं वाकडं वागते बघा. नातेवाईकाला पण कट मारते बघा. आमच्यात तुम्ही बसू नका म्हणते, आमच्यात तुम्ही उठू नका, तुमची आम्हाला जमत नाही आणि आमची तुम्हाला जमत नाही. त्यातल्या त्यात बाबा सोयी तर पाहिजेच म्हणते बा. तुमच्याकडे कसं वातावरण आहे काय माहित नाही मले. त्या दिवशी एका जणांना सांगितलं म्हणे, भंतेजी ते प्रवचन देत राहा म्हणे, तुम्ही चांगले चांगले प्रवचन देता, जरा वैवाहिक जीवनावर हे प्रवचन द्या म्हणे. लोकांना म्हणे पोट जातीमध्ये लय रमलेले लोक आहे म्हणे. बाबा तुमच्याकडे कसं काय माहित नाही, तुम्ही तर चांगलेच असाल. बाबासाहेबांनी बुद्ध धम्माची दीक्षा दिली बघा. आणि त्या दिवशी एका ठिकाणी सोयरिकीची गोष्ट सांगत होते उपासक, तर ते म्हणे, भंतेजी आम्ही सोमस आहो म्हणे आणि ते आंधवन आहे म्हणे, आमची सोयरी जमत नाही. पोरगी चांगली आहे म्हणे, पोरगाही चांगला आहे म्हणे, पण आम्ही सोमस आहो ती आंधवन आहे. मी म्हटलं बापा मला नका विचारू म्हणजे. आणि त्यातल्या त्यात ते म्हणे, बा भंतेजी तुम्हाला माहित आहे का नाही, माहित नाही म्हणे, तुम्ही अभ्यासात आहेच म्हणे, पण बाबासाहेब सोमस होते म्हणे, आम्ही सोमस आहे म्हणे. मी डोक्यावर आणून घेतलं. मी म्हटलं बाईले खोलवर गेलं. बाबासाहेबांनी सांगितलं बुद्ध धम्मामध्ये समता शिकवली आहे. काय शिकवली? समतेचं तत्व शिकवलं. त्या काळामध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र या चारही वर्णातील लोक भगवंताला शरण येत होते. आणि भगवान बुद्ध म्हणाले, माझा धम्म महासमुद्रासारखा आहे. जसं महासमुद्राला इकडून तिकडून येणाऱ्या नद्या येऊन मिळतात, परंतु महासमुद्रातलं पाणी जर ओंजळीत घेतलं तर असं कोणी सांगू शकत नाही की हे कोणत्या नदीचं पाणी आहे, गोदावरीचं आहे का, नर्मदेचं आहे का, अजून कोणत्या नदीचं आहे. सांगू शकते का? सांगू शकते का? तर माझ्या धम्मात येणारी माणसं अशीच असतील असं भगवंताने सांगितलेलं आहे बघा. म्हणून माझा धम्म महासमुद्रासारखा आहे असं भगवंताचं वचन आहे. बाबासाहेबांनी म्हणून स्वीकारला. आणि हे म्हणते तुम्हाला माहित आहे का म्हणते, बाबासाहेब सोमस होते म्हणते, भंतेजी आम्ही सोमस जाऊ म्हणते, आंदोलनाची काही जमत नाही बा. मी म्हटलं तुम्हाला बुद्धही कळाले नाही, बाबासाहेब कळाले नाही, तुम्हाला काही ढेकळं कळालं नाही म्हटलं मी त्यांना. तुम्ही जागेवरच बसा म्हटलं. तुमच्यासारखे शिकले सवरलेले जर असा विचार करत असतील तर तुमचं जीवन वाया गेलं म्हणून समजतो. तुम्ही काय भारताला जोडाल, काय तुम्ही बाबासाहेबांचा समतामूलक समाज निर्माण कराल. जर तुमच्या पोट जातीला तुम्ही महत्व देत असाल तर तुमच्या एवढं अज्ञानी या जगात दुसरं कोण असू शकते हो. जग लय पुढे चाललंय, जरा डोळे उघडून तर पहा. मी तर म्हणतो हे सिस्टम आहे आता बंद होणार आहे पुढे चालून. कोणती? हे काही जे आहे का नाही, पोट जाती, सोयरेन, धायरेन, काय जग लय जवळ आलंय आता. तुमच्या माहितीसाठी त्या दिवशी मागच्या वर्षी मला वाटतं बहुतेक अमेरिकेची मुलगी आणि भारताचा मुलगा, नागपूरला त्या दिवशी मागे आम्ही गेलो, श्रीलंकेची मुलगी आणि नागपूरचा आपल्या मुलगा. सांगा कुठे गेली तुमची पोटजात? या श्रीलंकेत जाऊन विचारा बरं, पोटजात तुमची सोमस आहे का, तुम्ही लाडवण आहे का, आंधवन आहे का, बावणी आहे. अजून कोण कोण हा झाले? लाडवण झाले ना हो. आई वाटते लाडवण. हे लय बेकार कार्यक्रम आहे. त्यामुळे बाबासाहेबांचं नाव गुणगान गायला लय सोपं आहे, जयंतीमध्ये नाचायला लय सोपं आहे. भगवान बुद्ध चांगले होते ना, असं होतं श्रेष्ठ होते म्हणायला लय सोपं आहे, पण त्यांचे तत्व आचरणात आणणं हे लय अवघड आहे तुम्हाला सांगतो. म्हणून भल्या भल्यांना जमत नाही बुद्ध बाबासाहेबांचा विचार आचरणात आणण्यासाठी. आणि त्यामुळे आपल्याला तो जमला पाहिजे तर आपण बाबासाहेबाचे, नाही तर जयंती आली की तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे म्हणते, असंच म्हणते हो. याचं रक्त चेक केलं आणि हे जर निघत असेल लाडवणाचं, आंदोलनाचं, बावण्याचं, कोण्या इरकराचं, कशाचं तर काहीचा ढेकळाचं बाबासाहेबांच्या रक्तामध्ये निघेल का? आणि त्यातल्या त्यात बापा खाणाऱ्या पिणाऱ्याचं विचारू नका, त्यात नुसतं रक्तातून अल्कोहोल निघेल. हा तुमच्याकडे जयंती कशी साजरी होते काय माहित नाही. स्वाभिमानाची जयंती साजरी झाली पाहिजे. आता जयंतीचा पिरियड आहे बघा, याच्या त्याच्याकडून पैसे घेऊन जयंती साजरी करू नका. बाबासाहेबांची तुम्ही शपथ घ्या. आता तुम्हाला जास्त पैसे जमा झाले म्हणून काही गरज नाही त्याची, पण तुम्हाला जयंती बाबासाहेबांची जर साजरी करायची असेल, भगवान बुद्धाची जयंती साजरी करायची असेल तर आपल्या स्वकष्टाच्या स्वइच्छेने दिलेल्या दानावरच साजरी करा. याच्या त्याच्याकडून पैसे घेऊन कोणाची महामानवाची जयंती साजरी करू नका, अशी तुम्हाला मी एक सूचना करतो आजच्या या कार्यक्रमामध्ये. कराल काय? करा.
टाळ्यात नका वाजू बापा, कराल काय म्हणजे घेऊन कराल का आपण देऊन कराल हे सांगा. हा देऊन, हा व्हेरी गुड. आता टाळ्या वाजवा बाबा स्वतःसाठी. देऊन करा, कारण बाबासाहेबांना लय काय काय दिलंय आपल्याला. सगळं काही कोणी दिलं आपल्याला? घर, गाडी, बंगला, शेती, बाडी, नोकरी कोणामुळे आहे? बाबासाहेबांमुळेच आहे. त्या बाबासाहेबांनी आपल्याला भरभरून दिलं बघा. कष्ट केले तर माझ्या अभिमानी, त्या शाहिराने लिहिलं बघ. जाण त्याची तुम्हाला उद्या रे, संविधान दिले भारताला, जाती जातीत वाटू नका रे. बघा याच्यातच सांगितलं जाती जातीत वाटू नका. त्याच्यासाठीच सांगितलंय तुम्हाला, शाहिराने सांगितलं जाती जातीत वाटू नका तुम्ही. आणि त्यामुळे आपण बाबासाहेबांचे अनुयायी आहोत, तर आपण सच्चे असलो पाहिजे, त्यांचे पायी स्वाभिमानी असलो पाहिजे. त्याच्याकडून घेऊन जयंती साजरी केली नाही पाहिजे, हा तुम्हाला संदेश देतो आहे मी. आणि म्हणून द्वेषाची, रागाची, मोहाची प्रवृत्ती आपल्यातून काढून टाकली पाहिजे. भगवान बुद्धांनी सांगितलं, आपल्या जीवनाचं आपण स्वतःच वाटोळं करून घेतो आणि आपल्या जीवनाचा आपण स्वतःच उद्धार करतो. आपल्या जीवनाचा शिल्पकार कोण आहे म्हणाले भगवान बुद्ध? कोण आहे? आपल्या जीवनाचा शिल्पकार, आपला शिल्पकार आपणच असतो. आताही अत्तनो नाथो कोही नाथो परोसिया म्हणाले भगवान बुद्ध. तुम्ही तुमचे मालक आहात, तुम्ही तुमचे स्वामी आहात. तुम्ही जे ठरवाल ते तुम्ही बनू शकता. फक्त तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की आपल्याला काय बनायचंय, चांगलं बनायचंय की वाईट बनायचंय, धार्मिक बनायचंय की अधार्मिक बनायचंय, दानी बनायचंय की कंजूस बनायचंय, सदाचारी बनायचंय की दुराचारी बनायचंय. हे कोणी कोणाला विचारावं, कोणी कोणाला सांगावं? आपणच आपल्याला विचारलं पाहिजे, आपणच आपल्याला सांगितलं पाहिजे. आणि म्हणून आपण चांगले सज्जन सदाचारी बनलो पाहिजे, ही बाबासाहेबांची अपेक्षा होती बघा. अन्यथा आपलं जीवन उद्ध्वस्त होईल. जग पुढे आणि पुढे चाललाय हे तुम्ही लक्षात घ्या. म्हणून रागाद्वेषा लोभामध्ये राहू नका, आपल्या जीवनाचा उद्धार करा. कारण भगवंताने सांगितलं, लोभी प्रवृत्ती मनुष्याला संपवते बघा. कारण लोभ म्हणजे काय, तर आसक्ती आहे. आणि आसक्ती माणसाला समाधानानं जीवन जगू देत नाही. पुन्हा 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 अकुशल कर्म करायला लावते, लोकांना लुबाडायला लावते, लोकांना ठकवायला लावते, लोकांना फसवायला लावते, लोकांचं वाईट करायला लावते. कोणती प्रवृत्ती? लोभाची प्रवृत्ती, द्वेषाची प्रवृत्ती. बघा स्वतःचा पण घात करते आणि इतरांचा पण घात करते. लोभाची प्रवृत्ती सांगताना मागे आम्ही सांगितली बघा, कुत्र्याची गोष्ट. आपण जर लोभी झालो तर कुत्र्यापेक्षा बेकार होतो बघा. आपण म्हणजे तुम्हाला म्हणत नाही बाबा, जे लोभी होतील त्यांची गोष्ट, नाही तर तुम्ही म्हणाला आम्हाला म्हणता का काय? तर लोभी प्रवृत्ती लय डेंजर असते बघा. आम्ही मागे सांगितलं, अनेकदा सांगितलं. त्या कुत्र्याला भाकर भेटली, ते कुत्र गावाच्या बाहेर निघालं. माझ्या तोंडातून कोणी भाकर घेते का काय म्हणून. लालची कुत्ता आम्हाला धडा होता लहानपणी, तुम्हाला होता का नाही माहित नाही. तर ते कुत्र्याला भाकर भेटते, ते गावाच्या बाहेर घेऊन जाते ती भाकर. कोणी आपल्याला हिसकावून घेऊ नये आपल्या तोंडातला घास म्हणून. आणि नेमकं गावाच्या बाहेर नाल्याचा पूल राहते, त्याच्यावर उभं राहते, ते दमते, खाली पाहते तर दुसरा कुत्रा त्याच्या तोंडात भाकर दिसते. याच्या मनात लोभ असते, याला वाटते आपली आपल्या जवळ आहेच आहे, दुसरी भेटली पाहिजे दुसऱ्याच्या तोंडातली, म्हणून त्याच्याकडे पाहून भुकण्यासाठी तोंड जसं उघडते. काय होते? म्हणून लोभी माणसाने बनू नये. कारण दुसऱ्या लोभी हो जर लुबाडत असेल, ठकवत असेल, फसवत असेल, दुसऱ्याचं वाईट करत असेल, तर आपलंच वाईट होते एक दिवस बघा. कारण कर्म फिरून येते. पृथ्वी कशी आहे? कशी आहे? गोल आहे. आपण जसं वर्तन करतो, आपण जसं वागतो इतरांशी, आज नाही तो कल, कल नाही तो परसो, एक दिवस येते तसं आपल्या बरोबर पण घडते. आणि तेव्हा वेळ निघून गेलेली असते कोणत्याही कर्माच्या बाबतीमध्ये बघा. म्हणून भगवंताने दया, करुणा, परोपकार, प्रेम, आपुलकी, जिव्हाळा, आदर ह्या गोष्टी शिकवल्या भगवान बुद्धांनी, की तुम्ही इतरांशी असे वागा की जशी तुम्हाला इतरांकडून अपेक्षा आहे. आता मला सांगा, कोणाला तरी वाटेल का आपल्याला कोणा शिव्या घालावं? वाटते का? कोणाला वाटते का आपला कोणा अनादर करावं, आपल्याला कोणी अपमानित करावं, आपल्याला कोणी उपाशी ठेवावं, आपण आजारी पडल्यावर आपल्याला कोणी गोळ्या औषधापासून वंचित ठेवावं, असं वाटते का?
आणि मग आपण जर तसं कोणाबरोबर वागत असेल तर आपल्यावर वेळ येईल का नाही? हा, कोणी कोणी मुकत बसते कारण कोणाकडून कोणतं कर्म घडेल काही सांगता येत नाही, कारण माणूस चुकीचा पुतळा आहे. आपल्यात सुधारणा घडून आणली पाहिजे बघा. आणि म्हणून भगवान बुद्ध म्हणाले हे सगळं करत असताना आपण माणुसकी हरवत गेलो नाही पाहिजे. माणुसकी ही सर्वोत्तम आहे बघा. धन दौलत आज आहे उद्या नाही आहे. खरोखरच बघा, आम्ही नेहमी सांगतो, आम्ही असो, आम्हाला जरी लोक दान धर्म करतात काय जे करतात, बटन दबलं की आम्हाला अंगावरचं चिवर चला म्हणतात स्मशानात गेले. विहार इथंच, परिष्कार इथंच, नवे नवे चिवर विहारात, दुसऱ्या भंतीची हवाली. आम्ही असो की तुम्ही असो, गणित तसंच आहे. तुम्ही गेले समजा, कोणी राहणार नाही कायमस्वरूपी इथं. राहते का? राहते. काही काही मुकेच बसतात पहा. त्यांना वाटते बाबा नको असं म्हणायला, असं जर म्हटलं तर जातो का काय, जाते का काय, पण जातो का काय असं म्हणा का नका म्हणू, वेळ आली की बटन दबणार म्हणजे दबणार. डॉक्टर म्हणते अगोदर पैसे जमा करा आणि या फॉर्मवर सही करा. मी काय गॅरंटी घेत नाही म्हणते, सारे पैसे अगोदर घेते आणि नंतर म्हणते घेऊन जा म्हणते पेशंटला, आणि खाऊ पिऊ घाला म्हणते. काही ढेकळाचं काय खाईल ते आता, तेव्हा खाऊ पिऊ घाला म्हणते. आपलं धन, आपलेच पदार्थ, आपलीच शेती, सगळं आपलंच असते. पण एक वेळ येते आपण ना काही खाऊ शकतो ना आपण स्वस्थ राहू शकतो. तशी वेळ येण्याच्या अगोदर भगवान बुद्ध म्हणाले या जीवनाचं आपल्याला सोनं करता आलं पाहिजे, या जीवनाला चांगलं बनवता आलं पाहिजे. म्हणून भगवान बुद्धाने सांगितलं की धार्मिक बना, शीलवान बना, गुणवान बना, आणि त्यासाठी संगत चांगली ठेवली पाहिजे. काय सांगितलं? संगत चांगली. आजच आम्ही स्टेटसला ठेवलं बघा की संगत अशी असते, जसं महामंगल सूत्रात आता मी जी गाथा म्हणालो, असेवनाच बालानंद पंडितानंच सेवना, असेवनाच बालानंद. भगवान म्हणाले आपल्या जीवनामध्ये आपण कधीही मूर्ख लोकांच्या संगतीत राहू नये, कारण संगतीचा परिणाम होते म्हणजे होते. तुम्ही धार्मिक लोकांसोबत राहत असाल तर ते गुण चिपकतात तुम्हाला. तुम्ही दानी लोकांसोबत राहत असाल तर ते गुण चिपकतात तुम्हाला. तुम्ही सिलवान लोकांसोबत राहत असाल तर ते गुण चिपकतात तुम्हाला. तुम्ही संयमशील लोकांबरोबर राहत असाल तर ते गुण चिपकतात तुम्हाला. तुम्ही ध्यानी लोकांबरोबर राहत असाल तर ते गुण चिपकतात तुम्हाला. तुम्ही चोराबरोबर राहत असाल तर, निंदा करणाऱ्या लोकांबरोबर राहत असाल तर पाखड्यातच बसतात पहा काही काही लोक. उठले की पाखड, इकडून तिथं तिथून इथं, आणि पाखड्यातच बसायचं. हे बरोबर नाही म्हणते, ते बरोबर नाही, त्याची पोरगी बरोबर नाही म्हणते, त्याचं पोरग बरोबर नाही म्हणते, त्याची सून बरोबर नाही म्हणते, सासू बरोबर नाही म्हणते, कुणाची बायकोच बरोबर नाही, कुणाचा नवराच बरोबर नाही म्हणते, त्यांचं घरच बरोबर नाही, त्यांची टीव्हीच बरोबर नाही, त्यांचं फ्रीजच बरोबर नाही, स्वयंपाकच बरा झाला नाही म्हणते. सगळं जे काही चांगलं आहे ते आमच्याकडे, बस मीच काय जे आहे ते आहे म्हणजे चांगलं, बाकी कोणीच चांगलं नाही म्हणते. असे कधी कधी लोक म्हणतात, बा तुम्ही म्हणत नसाल, तुम्ही लय चांगले आहे, तुमच्यासारखं कोणी नाही. परंतु असं पाकडतही बसू नये. चांगलं वाईट असतात ना जगामध्ये लोक, बिलकुल चांगले आणि वाईट असतात लोक सदा सर्व काळ. म्हणजे भगवंत म्हणाले भूतकाळातही चांगले आणि वाईट लोक असतात, वर्तमानातही चांगले आणि वाईट लोक असतात, आणि भविष्यातही चांगले आणि वाईट लोक असतात म्हणजे असतात. आणि जातीचा धर्माचाही संबंध नाही. कोणती जात धर्म असू द्या, इव्हन घरही असेल तर घरातले सुद्धा काही लोक चांगले, काही लोक चांगले नसतात. बघा त्या दिवशी एक जणांना सांगितलं, भक्तजी विहारात खूप यावं वाटते आम्हाला, उपोषण खूप पालन करावं वाटते, पण घरचे साथ देत नाही, घरच्या लोकांना आवडत नाही, विहारात येणं आवडत नाही. असे लोक आहेत बघा. सांगा आहेत का नाही? बिलकुल आहेत बघा असे लोक. आणि त्यामुळे भगवान बुद्ध म्हणाले मूर्खांच्या सोबत राहू नका, संगत धरू नका, चांगल्या लोकांची संगती धरा. हे भगवंताचं वचन आहे. जर संगत पंगत सुटली, आता बघा पंगत जर चुकली तर काही नाही, एक वेळचं जेवण भेटणार नाही आपल्याला, पुन्हा भेटते. पंगत चुकली तर नुकसान होत नाही, पण जीवनात संगत जर चुकली
की जीवनाचं वाटोळ झाल्याशिवाय राहत नाही. तुमच्या माहितीसाठी सांगतो. म्हणून भगवंताने 2500 वर्षांपूर्वी सांगितलं की मूर्ख लोकांच्या बरोबर राहू नका, संगतीला राहू नका, त्यांच्या नादी लागू नका. पंडित लोक म्हणजे सुज्ञ, सज्जन, सिलवान, गुणवान, ध्यानी, संयमी जे लोक आहे त्यांच्या संगतीमध्ये राहा, त्यांना कल्याण मित्र माना, जेणेकरून तुमच्यात परिवर्तन होईल आणि तुमच्याही जीवनाचा उद्धार होईल, तुमच्या घरादाराचा उद्धार होईल आणि तुमच्या समाजाचाही उद्धार होईल. आणि म्हणून भगवंताने सांगितलं संगत फार महत्वाचे आहे, पंगत महत्वाची नाही जास्त. काय महत्वाचं आहे? काही काही ठिकाणी जातो बापा पंगतीलाच महत्व जास्त. बस झालं म्हणते, आता सुरू करा म्हणते जेवण. जसे काय 7-8 वर्ष झाली जेवलीच नाही. अरे बाबासाहेबांनी मला माल बनवलं हो, आपल्याला बनवलं का नाही? धार्मिक कार्यक्रमाच्या वेळेस समजा उशीर झाला तर काय प्रॉब्लेम आहे, काय हरकत आहे? आणि आता कोणी तर उपाशी आहे हो. कारण खरं जर पाहिलं तर तुम्ही खाऊन आले नाही. घरून काहीच खाऊन नाही आली बापा, दाबून खाला असेल ना, सकाळी नाश्ता बिस्ता करून आली असाल ना. गरीब कोण आहे आज इथे? काही अपवाद बघता फक्त. इथे गरीब कोणी नाही. बाबासाहेबांनी मला माल बनवलं, आपल्याला सगळं काही दिलं. म्हणून धार्मिक कार्यक्रमात आलं की तिकडे ध्यान देऊ. बाबा झालं असेल का? बाबा झालं असेल का? तुम्ही नाही देत होते बापा, पण सांगतो तुम्हाला काही काही ठिकाणी खरंच पंक्तीला लयच महत्व देतात हो बाबा. काय तुटून पडतात. मी म्हणतो काय आहे असं? अहो एक काळ होता तो की जेव्हा मिळत नव्हतं. मिळत होतं का? बिलकुल मिळत नव्हतं हो. एकीकडे आम्ही पण खेड्यातच जन्मलो, याचा आम्हाला आनंदच आहे की खेड्यात जन्मलो. कारण खेड्यात जन्मल्याचे अनेक प्लस पॉइंट्स असतात, जे शहरातल्याला नाव ठेवत नाही बाबा. पण सांगतो आम्ही पण खेड्यात जन्मलो आणि लहानपणी आम्ही पण पाहिलं गावामध्ये काही लग्न कार्यक्रम व्हायचे का नाही, तर लोक जेवायचे बघा. ते लोक अगोदर पूर्ण जेवण बिवणं व्हायचे, सगळं त्यांचे काय जे असेल ते. आणि नंतर मग माईक वर सांगायचे की ताट, तांब्या, वाटी, प्लेट घेऊन या. आणि वरण जर कमी पडलं तर त्याच्यात घागरीनं पाणी. हे पाहिलं आम्ही, तुम्हाला सांगतो लहानपणी. कोणाला नाव ठेवत नाही, कोणाची निंदा करत नाही, पण ही होती परिस्थिती आत्ताच्या काळात. हो तो तर काळ सोडा, आत्ताच्या काळात ही परिस्थिती होती काही वर्षांपूर्वी. म्हणजे बिलकुल अपमानित करून जेवू घातल्या जायचं. आणि परिस्थिती अशी होती की तेव्हा काहीच नव्हतं बघ. होतं का काही? पण बाबासाहेब इथे जन्माला आले, सगळ्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आणि लोक आज आपले मालामाल झाले. एकाच्या लग्नात त्या दिवशी पहा 5000 लोकांचा स्वयंपाक. मागे एका लग्नात लोकांनी सांगितलं किती? 5000. काही पुन्हा एक जणांनी सांगितलं 10,000 लोकांचा स्वयंपाक. आणि ते पदार्थ म्हणाल तर बापा कोणी 30, कोणी 35. आणि नासाडी तर एवढी लोक करतात अन्नाची बघा. आज फार वाईट वाटते. भगवान बुद्धाने सांगितलं अन्नाची पण नास भेटते, म्हणून अन्नाची नासाडी करता कामा नये. खद उरवू नये आपल्या ताटामध्ये. खद समजते तुम्हाला? म्हणजे काय म्हणतात? उरलेलं जर तुम्हाला जात नाही. बऱ्याच ठिकाणी आम्ही पाहतो आता बफे सिस्टम आली आहे. बफे सिस्टमच म्हणतात त्याला. हातानं घ्या आणि किती खा. तर ह्या आधाशासारखं घेते तिकडे जाऊन. एकाच गुलाबजामुनची भूक राहते, हे 2, 4, 5 घेते एकदाच. तुम्ही नाही बापा. आणि त्यातल्या त्यात या जिभेला पसंत पडलं तर बरं खाते बिकते तेवढे. जर याला पसंत नाही पडलं तिथं नाव ठेवते, हे बरोबर नाही, ते डस्टबिन मध्ये टाकते, चांगलं नाही. चपात्या पण 2-4 जणांच्या घेईल, भाजी पण 2-4 जणांची घेईल. असं करू नका. माझे तुम्हाला सांगतो, मायबाप आहात तुम्ही, समाज घरी का असे ना, अन्न वाया नाही गेलं पाहिजे. बाबासाहेबांनी सांगितलं, भगवान बुद्धांनी सुद्धा सांगितलं. आणि त्यामुळे मूर्ख लोकांच्या संगतीत राहू नका, हे मी तुम्हाला सांगत होतो. आज, काल आणि उद्याही या जगात सर्वात जास्त संख्या कोणाची आहे? कोणाची? मूर्ख लोकांची संख्या जास्त आहे. आजूबाजूला सगळीकडे गावात, शहरात तुम्हाला सर्वाधिक लोक कोणते भेटतील? मूर्ख. तुम्हाला बिघडवणारे, तुमच्या पोरांना बिघडवणारे, तुमच्या पोरींना बिघडवणारे, तुम्हाला बिघडवणारे. तंबाखू खाय म्हणते. एका गावात गेलो बा, तुमच्याकडे कशी परिस्थिती आहे काही माहित नाही. बारीक बारीक पोर, नाळ वाळला नाही, त्या तोंडात त्याच्या असं काय ठेवलं त्याने, जवळ येऊन
इथून गेलं की वास घाणच्या घाण. ते काय काय खाते म्हणजे काय म्हणतात त्याला? हा हे बोकेत बसले गुट खा म्हणे. काय खा? हे खातात पहा लहान लहान लेकरं हो. हे लय वाईट आहे तुमच्या माहिती. अहो कॅन्सर हॉस्पिटलमध्ये जाऊन पहा कधीतरी. कोणाचं इथून चिरलं, कोणाची जीभ चिरली, कोणाचं हे चिरलं, कोणाचं खाली चिरलाय, बिलकुल आणि परेशान असतात लोक. अहो आज जवानपरात मुलं मरतायत, मुली मरतायत, माय बापाला त्याच्या किती वेदना होत असतात. आणि आपली मुलं जर व्यसनाधीन होत असतील तर कोणत्या घरातल्या माय बापाला चांगलं वाटत असेल. एखाद्या तरुण मुलीचा नवरा समजा लग्न झालेली आहे बाई रोज दारू पिऊन येत असेल, तिला चांगलं वाटत असेल? मी तर म्हणतो रोज पश्चाताप व्यक्त करत असेल, ती बोलून जरी दाखवत नसेल, रोज पश्चाताप होत असेल. दारू पिऊन नवरा येते, मारझोड करते, भांडण करते, तंबाखू खाते, गुटखा खाते, काय काय खाते. आणि ज्या घरातल्या मुलं जवान झाले, लग्नाला आले, ते मायबाप जर ध्यानावर नसतील, तो बाप जर दारू पिऊन येत असेल, घरात जवान पोरगी असेल, पोरगा असेल, काय संस्कार होतील त्या पोरावर आणि पोरीवर? कितीतरी लोकांचे संसार उद्ध्वस्त होतात बघा. त्या गावाला मी मागे एकदा गेलो तर तिथे लहान लहान पोरं, मोठमोठे पोरं, माणसं इथं काहीतरी फुगवलंय असं आणि चुकायले पचपच पचपच पचपच. एवढं मलाच गिल्टी फील झालं बघा. मी कुठे आलो? अरे बाबासाहेब आपले विदेशात राहिले पहा, ना कधी दारूला स्पर्श केला, ना कधी कोणता तंबाखू खाला, ना कधी कोणता गुटखा खाला. भगवान बुद्धांनी तर त्याचे दुष्परिणाम सांगितले बघा. माहितीये तुम्हाला? सुरा मेरय्य वज्ज पमादठाना वेरमणी सिखापदं समाधिया. 22 प्रतिज्ञात बाबासाहेबांनी ऍडिशनल ही एक प्रतिज्ञा टाकली, कारण पाली भाषा लोकांना, येड्या लोकांना कळणार नाही आपल्या, म्हणून मराठीमध्ये 22 प्रतिज्ञेत ही प्रतिज्ञा टाकली, मी दारू पिणार नाही. टाकली, वाचल्या तुम्ही 22 प्रतिज्ञा? अरे दारू पिल्याने, पुड्या खाल्याने, गुटखा खाल्याने, तंबाखू खाल्याने प्रचंड नुकसान होते बघा. एक तर शरीराचं तर नुकसान होतेच होते, परंतु आपल्या जीवनात आपलं मानसिकही नुकसान होते, कौटुंबिकही नुकसान होते, सामाजिकही नुकसान होते. आणि म्हणून त्याच्या आहारी आपण कधी जाता कामा नये. कारण बाबासाहेबांनी पंचशील दिलं भगवान बुद्धाचं आपल्याला. आणि व्यसनाधीनतेचं प्रमाण एवढं वाढलंय गावखेड्यात, आणि लोक शोक म्हणून, हुशारकी म्हणून कोणता हिरो खाते आणि कोणती हिरोईन खाते म्हणून लोक खातात. म्हणून एका पोरानं सांगितलं, भंतेजी गावाकडे टीव्हीतला आदर्श घेतात म्हणते पोर. कोणत्या टीव्हीतला? कोणता अजय देवगण ऍडव्हर्टाईज करते म्हणते त्याचे, कोणत्या हिरोचे नाव घेतले त्यानं, ते ऍडव्हर्टाईज करतात म्हणते. मी म्हटलं त्यांच्याकडे पाहिलं का तू काय काय आहे? ते ऍडव्हर्टाईजच करते, ते खात नाही. ते खात बसलं असतं तर एवढं प्रसिद्ध आणि एवढं पैसेवालं झालं असतं का? पण ही फसवेगिरीची भाषा कळत नाही कोणाला, नाही का? आणि म्हणून आपल्या समाजामध्ये हे व्यसनाधीनतेचं प्रमाण वाढलंय. आपल्या समाजातच नाही, सगळीकडे बापा. निवडणुकीच्या वेळेस तर बापा लोक दारू पायी, मटणा पायी आणि कशा कशा काही मत विकतात आणि लोकही विकल्या जातात. मागे नांदेडकडे मी माळेगावच्या जत्रेमध्ये, यात्रेमध्ये पेपरला बातमी वाचली, गाढव विकल्या जाते. गाढवाची किंमत 12,000 माहिती तुम्हाला? गाढव विकल्या जाते. काही काही माणसं निवडणुकीमध्ये विकल्या जातात बघा. तर अशी माणसं विकल्या जात असतील तर त्या जीवनाला काही अर्थ आहे का? आहे का? काही अर्थ नाही बघा. हे सगळं काही भगवान बुद्धांनी शिकवलं. तुम्ही म्हणाले काय? हे भगवंताने शिकवलं. तुम्ही भगवंताच्या धम्माचा अभ्यास करा. बाबासाहेबांनी म्हणूनच बुद्धाचा धम्म स्वीकारला आपल्या, आणि त्यामुळे आपण धम्माचं आचरण करू शकलो पाहिजे, आपल्या जीवनाचा उद्धार करू शकलो पाहिजे, आपल्या गावाचा उद्धार करू शकलो पाहिजे. मुलांनी, मुलींनी आपल्या मायबापाची मान आपल्या वागण्यामुळं, काही खाण्यापिण्यामुळं खाली जाणार नाही असं कधी वागता कामा नये. कारण माता पिता हे श्रेष्ठ असतात. माता पित्यांचा आदर केला पाहिजे, मान सन्मान केला पाहिजे, आणि म्हणून आपलं आचरण चांगलं असायला पाहिजे. आणि शिवाय आपण बौद्ध आहोत हे कायम ध्यानात ठेवलं पाहिजे बघा. कारण जैसी करणी वैसी भरणी आहे. कारण मायबाप जर तंबाखू खाणारे, दारू पिणारे असतील तर त्यांच्या औलादीही तशाच जन्माला येतात, म्हणजे येतात. फरक एवढाच आहे की मुलं लहान असतील तोपर्यंत ते काही खात पित नाहीत, पण तुम्ही म्हातारे होताना, मुलं जवान होतात आणि तेव्हा बरोबर ते खाया पियाला लागतात. आणि जेव्हा आपल्याला कळते की आपलं पोरग दारू पिते, आपलं पोरग तंबाखू खाते, गुटखा खाते, तर तुम्ही पेढे वाटता का? कोण वाटले होते का पेढे? तुमचे काही चेहरे बारीक झाले का?
बघा तुम्ही, मायबाप लय परेशान आहेत आजच्या जगामध्ये. श्रीमंती आली आहे लोकांकडे, शिक्षणही आलंय घराघरामध्ये, पण स्वभाव जे आहे हे लय भयानक होत चाललेले आहेत. आणि त्यामुळे तुम्हाला मी हे सांगत आहे, भगवंताचा धर्म परिवर्तनवादी आहे, तो बाबासाहेबांनी स्वीकारला आपल्या आणि म्हणून सदाचारी आपण झालो पाहिजे. यासाठी म्हणून मी तुम्हाला हे सांगतोय की रागा द्वेषाच्या लोभाच्या नादी लागू नका. आपल्या जीवनात सुधारणा करून घ्या. व्यसनाधीनतेपासून अलिप्त राहा, तर बाबासाहेबांना अभिप्रेत असलेला आदर्श बौद्ध समाज होऊ शकते, निर्माण होऊ शकते. नाही तर असे कार्यक्रम किती जरी झाले आणि आपण जर जैसे ते राहिलो तर त्याला काही अर्थ उरत नाही. नाही तर रोज जय भीम आणि तोंडात तंबाखू, बाबासाहेबांचा अपमान आहे. पोटात दारू आणि लाव म्हणते गाणं, नाचतो म्हणते. आता संध्याकाळी तर लय नाचतील बापा, अंगात येते बाबासाहेब काही काहीच्या तेवढ्या पुरता. उद्या बेहोश. तुम्ही नाही तसे काही काहीची गोष्ट करतो, रात्रभर जयंतीला नाचतील, दुसऱ्या दिवशी बेहोश बेशुद्ध पडलेला असते. बाबासाहेबांच्या पुतळ्याचा हार सुकला काय, फोटो साफ करू का, विहारात जाऊ का, याच्याशी काही संबंध नसतो काही लोकांना. बघा, हे विचित्र आहे सगळं काही. आणि त्यामुळे आपण बौद्ध बनलो पाहिजे असं बाबासाहेबांचं म्हणणं आहे. त्यामुळेच बाबासाहेबांनी बुद्धाचा धम्म दिला. एवढा सुंदर असा कार्यक्रम तुम्ही आयोजित केला. बघा, तुमचं खरंच कौतुक करावं तेवढं कमी आहे. कारण भगवंताच्या काळामध्ये सुद्धा असे तरुण होते काही की ते मनावर घेत होते गावामध्ये बदल व्हावा, खेड्यापाड्यात बदल व्हावा म्हणून स्वतः चांगलं आचरण करत होते आणि समाजामध्ये बदल घडवून आणत होते. तुम्ही पण त्यांच्यापैकी एक आहात आणि त्यामुळे मी तुमचं तर कौतुक करतो. पण तुम्ही जी संधी दिली आणि मी जे समाजाकडे पाहतोय गाव खेड्यातल्या, हे जे रोखतो किंवा बोलतो मी, हे पाहूच बोलतो. कारण तुम्हाला बाकीच्या गोष्टी तर लय सांगितलेल्या आहेत आपल्या द ग्रेट हॅपीनेस चॅनलला. तुम्ही जर प्रवचन ऐकत असाल, ऐकता का प्रवचन? तुम्ही कोण कोण ऐकता हात वर करा बरं. बापा लय लोक ऐकतात तुमच्याकडे, पण प्रवचन ऐकत जा. भगवंताची वाणी ऐकली पाहिजे. डोक्यात फरक पडते, तूप पेटते. अंगुलीमालाचा भिक्षू बनू शकते. कशामुळे? अंगुलीमालाचा भिक्षू बनू शकला हे भगवान बुद्धाची वाणी ऐकल्यामुळे. वाईटात वाईट लोक सुधारणा करून घेऊ शकतात. आज तुम्ही पाहत असाल आपल्या प्रवचनांमधून अनेकदा मी सांगत असतो लोकांना, कोणी खरोखरच दारू सोडते, कोणी तंबाखू सोडते, विहारात लोक जायला लागले. काही लोक स्वतःमध्ये परिवर्तन घडून आणतात. बघा, तुमच्या माहितीसाठी सांगतो. परंतु काही लोक बरोबर जाग्यावरच आहेत. अंधश्रद्धा, बुवा बाजी, ते दारू पिणं, तंबाखू खाणं, मायबापाला शिव्या देणं, मायबापाला पण मारझोड करणं, बायकोचं नवऱ्याशी पटेना, नवऱ्याचं बायकोशी पटना, एकदम भांडणच. बघा, पुन्हा त्यांचे लेकरं जन्माला आले तर तीच कथा, पुन्हा त्यांचे लेकरं जन्माला आले तीच कथा. गणित काही बदलला? कसं बदलेल बापा? घरातले लोक जर व्यवस्थित असतील तर गणित बदलेल का नाही? नाही तर बदलत नाही. बघा, अंधश्रद्धा, बुवाबाजी पण अनेक ठिकाणी आहे. बाबासाहेबांनी त्याच्यातून आपल्याला काढलेलं आहे आणि त्यामुळे तुम्ही धम्माचं आचरण कराल. पण काही लोक सुधरतात आणि काही लोक सुधरत नाहीत. बघा, निसर्गाचे अनेक उदाहरणं दिले भगवान बुद्धांनी. जसं फुलं असतात ना, फुलं समजतात तुम्हाला? काही फुलं असतात बघा, काहीच कामाचे नसतात. आता हे फुलं कामाचे आहे पा, याचा पुष्पहार बनवला, भगवंताला वाहतात. काही फुलं पूजेसाठी वापरतात, पण काही फुलं पूजेसाठी वापरत नाही. तुमच्याकडे बेश्रमाचे फुलं आहे का? झाड माहित तुम्हाला? बेश्रम नेमकं नाव आहे बेश्रम ठेवले पाहिजे. कोणी ठेवलं कधी काय माहित. तर जसे बेश्रमाचे फुलं ना पूजेसाठी कामाला येतात, ना कोणाच्या केसाला लावायला, ना स्वागतासाठी कामाला येतात, तसेच काही लोक बघा बिलकुल ना घरच्यांच्या कामी येतात ना समाजाच्या कामी. बस जिंदगी में माय बापानं जन्माला घातलंय म्हणून खायासाठी जगायचं, जगण्यासाठी खायचं आणि पडून राहायचं. काय तर काहीच नाही. बघा, आणि पुन्हा हुशारकी दाखवते. बघा, असे काही लोक आहेत. तुम्हाला गाढवाची कथा तर आपण सांगितली अनेक वेळा. तसे काही लोकांच्या जीवनात संध्या येतात, पण त्या संधीचं सोनं करत नाही. बघा, संधीचं सोनं करता आलं पाहिजे. सदा आचरावे
धम्म धोरणाला दुरून हात जोडावे, राजकारणाला सदा आचरावे, धम्म धोरणाला दुरून हात जोडावे, राजकारणाला तेथे कोणी नसे रे कुणाचा सखा, हो भीमा सारखा, हो भीमा सारखा, तू भीमा सारखा, हो भीमा सारखा. तर बघा, आम्ही काही गायक नाहीये, पण आमच्या आईमुळे आम्हाला आवाज दिलाय बघा, थोडासा आवड निर्माण करून दिली आमच्या आईनं. कारण आमचा आवाज आहे बघा जाणा भरणा. आमच्या आईनं आमच्या पडदेवीला दातवण लावू लावू, डोळ्यात मोठा घालू घालू आमचा गळा मोठा केला. त्यामुळे असा भांडल्यासारखा आवाज येते कधी कधी, आणि त्यामुळे बघा हे बोलतो आम्ही. मी आता तुम्हाला मगाशी सांगत होतो की फुलं बघा, फुलं फुलं आहेत, पण फुलांमध्ये फरक आहे. तशी माणसं माणसं आहेत, परंतु माणसांमध्ये फरक असतो बघा. जसं बेशरमाच्या फुलाचं तुम्हाला उदाहरण सांगितलं. खरंच बेशरमाचं फुल कोणाच्या कामी येते का? येते का? बोला माझ्या मुकेश नका बस. येत नाही. मोगऱ्याचं फुल येते का नाही? गुलाबाचं येते का नाही? बेशरमाचं येते? येत नाही. तसे काही काही लोक काही कशातच नसतात बघा बिलकुल, पण फुशारकी जास्त. कोणावर गाजवतील, याच्यावर गाजवतील, त्याच्यावर गाजवतील, आणि आचरणाचा पत्ता नसतो, आणि त्यामुळे सुधारणा होत नाही कधी. भगवान बुद्ध म्हणाले जीवन कधी कधी आपल्याला संधी देते बघा. काय म्हणतो मी? जीवन, आपलं जीवन कधी कधी आपल्याला संधी देते, चान्स देते, परंतु आपण जर ध्यानावर नसेल तर सुधारणा होत नाही आपल्यामध्ये. आणि कोणी कोणी संधी मिळाली की तिथं सोनं करतात बघा. म्हणून या प्रवाहामध्ये, धम्माच्या प्रवाहात काही लोक लगेच सुधारणा करून घेतात आणि आपल्याला बदलवून टाकतात, आणि काही काही लोक रोज ऐकतील बाबासाहेब असे होते, भगवान बुद्ध असे होते, बाबासाहेब असे होते, भगवान बुद्ध असे होते, बाबासाहेबासारखं कोणी नाही, भगवान बुद्धासारखं कोणी नाही म्हणत राहते. असं जय जयकार करायला तर लय जमते बापा. इकडून आला जय भीम, तिकडून आला जय भीम, बघता काय सामील हो. आणि हे 365 दिवसातून एकदा सामील झालेला असते. त्यात खाऊन पिऊन सामील झालेले असते नाचण्यासाठी. तर काय बदल होईल? आता बघा, फुकटे जे लोक असतात, काही म्हणजे काही मालदार लोक असतात, राजकारणी लोक असतात, त्यांना चेले चपाटे बनवायला लय आवडते. त्या चेला चपाटायला लय हांगी हांगी करायला आवडते. साहेब साहेब, मॅडम मॅडम, या या, बसा बसा, चप्पल इकडे घेऊ का, चप्पल ठेवू का, आणि पुसू का चप्पल तुमची? काय काय करून तुम्ही नसाल तसे, पण काही काही कामातून गेलेल्या केसेस, त्याला गॉन केस म्हणतात बघा. बिलकुल ध्यानावर नसतात. त्याला खायला पियाला दिलं की ते पुढे पुढे हांजी 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 हांजी, मॅडम मॅडम काय काय करते, हे बरं नाही. असं लाचारी सोडायला सांगितली नाही बाबासाहेबांनी. स्वाभिमान शिकवला. पैशासाठी विकू नका म्हणाले बाबासाहेब. भाकरीपेक्षा, म्हणजे काय म्हणाले बाबासाहेब? भाकरीपेक्षा स्वाभिमानाला महत्व आहे. कशाला महत्व आहे? बाबासाहेब म्हणाले भाकरीपेक्षा स्वाभिमानाला महत्व आहे. स्वाभिमान महत्वाचा आहे. भाकर कधी एखाद्या वेळेस महत्वाची नाही आहे. हे बाबासाहेबांचं वचन आहे. म्हणून तुमच्याकडे असं बोट करून कोणी म्हणण्याची हिंमत नाही केली पाहिजे की हा मिंदा आहे. मिंदा समजते? त्या दिवशी म्हटलं बघा, मिंदेपणा सोड, चल उठ गोवर्धन, जगण्यात याशान नाही. मिंदे नसलो पाहिजे आपण कोणाची. म्हणजे घेणारे जर असेल तर कोण असतात? ते मिंदे असतात. असं काही काही लोकांचं होते. जीवनात अनेक संध्या येतात, पण त्या संधीचं सोनं करता येत नाही. आणि म्हणून माणसं बघा असेच जीवन जन्माला येतात आणि वायाला जातात. तसं आपण वाया गेलो नाही पाहिजे. या जीवनाचं सोनं करता आलं पाहिजे. या जीवनाचं काहीतरी चांगलं चित करता आलं पाहिजे. आपल्या मुलाबाळांना चांगले संस्कार, चांगले शिक्षण देता आलं पाहिजे. स्वतःला धार्मिक बनवता आलं पाहिजे. बाबासाहेबांचं काम करता आलं पाहिजे. आपल्याला बुद्ध धम्माचं आचरण करता आलं पाहिजे. बुद्ध विहारात जाता आलं पाहिजे. आणि असे कार्यक्रम आपल्याला घेता आले पाहिजे. आणि म्हणून सरते शेवटी पुन्हा या
आपल्या मोरी गावातल्या सगळ्या तरुणांचं उपासक उपासिकांचं मी कौतुक करतो आणि आपणही शेवटचा एकदा त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. आणि तुम्ही तुमच्या गावात असे कार्यक्रम घ्या, नाही तर दुसऱ्याच्याच कार्यक्रमात येत राहा. आपल्या गावाला तसंच ठेवा, असं काही करू नका. तर आता बघा लोक अनेक तयार होऊ लागले, महिला मंडळ तयार होऊ लागले, बचत गटवाले तयार होऊ लागले, तरुण मुले तयार होऊ लागले, उपासक उपासिका तयार होऊ लागले, आपापल्या गावाला कार्यक्रम घेऊ लागले आणि त्यांच्यात बदल करून घेऊ लागले. हे जमेची बाजू आहे आणि ह्या बदल व्हावा यासाठी म्हणून आम्ही अशा प्रकारचे हे परिवर्तनवादी प्रवचन देत असतो, धम्म देत असतो. आपण आम्हाला इथे बोलावलं, एवढा वेळ आम्ही आपणाशी गप्पा मारल्या, बोललो, धम्माची देसना दिली. पुन्हा पुन्हा आपल्याकडे आम्ही निश्चितच येत राहू. हा कार्यक्रम पहिला आणि शेवटचा ठरू नये अशी मी तुम्हाला सूचना करतो. हा पहिला कार्यक्रम आहे, असा प्रत्येक वर्षी कार्यक्रम झाला पाहिजे अशी मी एक तुम्हाला सूचना देतो आणि माझ्या शब्दांना पूर्ण विराम देत असताना एक सूचना करतोय. औरंगाबादला द ग्रेट हॅपीनेस टॉवरचं आपण निर्माण करतोय समाजाच्या स्वेच्छादानातून. त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून जे श्रद्धावंत उपासक उपासिका आपल्या स्वेच्छेतून जे दान देत आहेत त्याच्यावरतीच आपल्या टॉवरचं उभारणा करणार आहोत. आपल्या मंगरुळपीरचं भीमज्योती महिला मंडळ आहे, त्यांनी या कार्यासाठी 50,000 रुपयाचं एकत्र येऊन दान दिलंय. त्यांच्यासाठी पुन्हा आपण टाळ्या वाजवल्या पाहिजे आणि तुम्ही सुद्धा आपली कंबर कसून धम्म कार्यासाठी दान देत राहिलं पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. भवतु सर्वमंगलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सर्वमंगलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सर्वमंगलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसंघानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. जय भीम. The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि.